आणि महाराष्ट्र कुणाचा मध्ये पुढचा उमेदवार कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिंदे गट आणि ठाकरे गटात थेट लढत होते आणि या मतदारसंघात शिंदे गटाचं पारडं जे आहे ते जड दिसतंय। अर्थात त्यामुळे इथला संभाव्य आमदार कोण आहे जाणून घेऊयात। पाहूयात विश्वनाथ भोईर शिंदे गटाचे आमदार असतील, संभाव्य आमदार असतील। सचिन बारसे यांना ठाकरे गटानं उमेदवारी देऊ केली होती आणि त्यावरनं बरंच रामायण घडलं होतं मतदारसंघामध्ये। मात्र विश्वनाथ भोईर पुन्हा एकदा बाजी मारतील असं पाहायला मिळतंय। संभाव्य आमदार विश्वनाथ भोईर असतील। तर विश्वनाथ भोईर हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडनं। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळते। एकंदरीतच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपण जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे हे यंदा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर मनसेकडून जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। त्यामुळे एकंदरीतच या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळते। शिवसेना शिंदे गटाकडून विश्वनाथ भोईर यांच्या पाठी भाजपची देखील ताकद आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या पाठीमागे काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद आहे। त्यामुळे एकंदरीतच यंदा ही निवडणूक रंगतदार झाली आहे। तिरंगी लढत अशी या निवडणुकीची चर्चा सर्वत्र रंगली आहे। मात्र प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर या मतदारसंघात विश्वनाथ भोईर विरुद्ध सचिन बासरे अशी ही लढत म्हणजे दोन शिवसेना आमनेसामने उभ्या ठाकल्यात। त्यामुळे एकंदरीतच नागरिकांचा कल कुणाकडे राहणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।